सलग दुसऱ्या दिवशी राज्यात थंडीचा कडाका पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो थंडीचा कडाका वाढल्यामुळे पुणेकर देखील आता घराबाहेर पडतायत, मात्र स्वेटर कानटोपी घालून या ठिकाणी सकाळी सकाळी फिरण्यासाठी बाहेर निघालेले आहेत। यंदा सर्वाधिक जो थंडीचा कडाका आहे तो अर्थात मराठवाड्यात आणि जळगावमध्ये देखील थंडीचा कडाका वाढलेला आहे। जळगावचं जे काही तापमान आहे 8.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, तर विदर्भात देखील तापमानात वाढ होताना दिसते। मात्र ज्या पद्धतीने मराठवाड्यातला 10 अंशाच्या जवळपास थंडीचा कडाका वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उत्तरेकडून गोठवणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्यामुळे अनेक जिल्ह्यात तापमानात घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीने राज्यात वेगवेगळ्या विभागांमध्ये थंडीचा कडाका आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून देण्यात आलेलं आहे। आपण त्यामुळे पाहू शकतो सकाळी सकाळी जे काही ज्येष्ठ नागरिक असू दे, महिला असू दे, हे व्यायामासाठी घराबाहेर पडतायत आणि फिरण्यासाठी घराबाहेर पडताना कानटोपी स्वेटर घालून आपण अशा पद्धतीने शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या जीन्समध्ये अशा पद्धतीने एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।